भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्य परिषदेवरील सदस्यांची नियुक्ती जाहीर। सातारा जिल्ह्याला झुकते माप। केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने सातारा जिल्ह्यावर चांगलेच लक्ष केंद्रित केले असल्याचे बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास स्पष्ट झाले। पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी संघटनेच्या राज्य परिषदेवरील सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे। त्यामध्ये सातारा जिल्ह्याला झुकते माप देण्यात आले आहे। पक्ष संघटनेने सातारा जिल्ह्याचा विचार केल्याबद्दल निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना विशेष स्थान या राज्य परिषदेमध्ये देण्यात आले आहे। त्यांच्याबरोबरच आमदार मनोजदादा घोरपडे, माजी आमदार मदनदादा भोसले, डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्यासह नव्याने पक्षात दाखल झालेल्या पाटण तालुक्यातील सत्यजित सिंह पाटणकर यांचा देखील समावेश करण्यात आला आहे। अविनाश कदम, संजय पवार, संतोष गावडे, भीमराव पाटील, हर्षवर्धन मोहिते यांचा परिषदेत समावेश आहे। सातारा जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघाला स्थान देण्यात आले आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून एक सदस्य या राज्य परिषदेवर घेण्यात आलेला आहे। आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे। सातारा जिल्ह्यात पक्षाने यापूर्वीच आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे। आता नव्याने राज्य परिषदेमध्ये सदस्यपदी मान्यवर पदाधिकाऱ्यांना संधी दिली असल्याने आता सातारा जिल्ह्यात भाजप निश्चितपणे अव्वल स्थान कायम ठेवेल असा विश्वास निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। जागतिक पातळीवरील फ्लोअर डेली या नियतकालिकेने घेतली आमदार महेश शिंदे यांच्या भूमिकेची दखल। कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याच्या मागणीचा विषय आता संपूर्ण जगाच्या पटलावर। फुलशेती उद्योगाचे रक्षण करण्यासाठी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आवाज उठवला असून प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। प्लास्टिक वापराचे धोके सांगतात त्यांनी प्लास्टिक कधीच कोमेजणार नाही, पण ते महाराष्ट्राच्या भरलेल्या फुलशेती उद्योगाला गुदमरत आहे असे निदर्शनास आणून दिले असून जागतिक पातळीवरील फ्लोअर डेली या नियतकालिकेने याची दखल घेतली असून आपल्या प्रकाशनाच्या बुधवारच्या अंकातील पहिल्या पानावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे। आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण मागणीची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असल्याने आता प्लास्टिक फुलांवरील बंदीच्या विषयाला आता मोठी ताकद मिळाली आहे। पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांनी सायंकाळी 5:30 वाजता आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे। आमदार महेश शिंदे हे समाजकारण आणि राजकारणापलीकडे जाऊन विचारधारा जोपासत सर्वसामान्य शेतकरी, पर्यावरणपूरक शेती आणि सेंद्रिय शेती या विषयावर अभ्यास करत असतात। सध्या प्रदेशात बंदी घातलेली कृत्रिम फुले भारतात मात्र विशेष करून महाराष्ट्रात सर्वत्र दिसून येतात। या कृत्रिम फुलांचा वापर किती भयानक आहे याचे भीषण वास्तव लक्षात घेऊन आमदार महेश शिंदे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न प्राधान्याने उपस्थित केला। कृत्रिम फुलांचा सार्वजनिक आरोग्यावर, पर्यावरणावर आणि फुलशेतीशी संबंधित हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर होणाऱ्या हानिकारक परिणामांबद्दल त्यांनी सविस्तर माहिती देऊन चिंता व्यक्त केली। फ्लोअर डेली या नियतकालिकेने याविषयी प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये आमदार महेश शिंदे यांनी केलेली मागणी विस्तृतपणे नमूद केली आहे। कृत्रिम फुलांमध्ये टायटॅनियम डायऑक्साईड सारखे विषारी पदार्थ असतात जे आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतात। काही युरोपीय देशांनी आधीच प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घातली आहे, आता आपणही तेच करण्याची वेळ आली आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे। सातारा जिल्ह्यातील फुल शेतीवर आलेल्या संकटाचा उल्लेख करत आमदार महेश शिंदे यांनी एकेकाळी भरभराटीला आलेल्या फुलशेती उद्योग जवळजवळ कोसळला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे। फुलशेतीसाठी समर्पित सुमारे 1300 ग्रीन हाऊस संपूर्ण जिल्ह्यात होते, आज 50 पेक्षा कमी शिल्लक राहिले आहेत असे त्यांनी उघड केले। एकेकाळी 375 ग्रीन हाऊस असलेले एकटे वरणे गावातच फुलांची निर्मिती आणि व्यापार आता नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे असे त्यांनी सांगितले। राज्यातील कृत्रिम फुलांचा वापर हा विषय अत्यंत गंभीर आहे। आमदार महेश शिंदे यांनी लक्षवेधीद्वारे राज्य सरकारच्या निदर्शनास हा महत्त्वपूर्ण विषय आणून दिला आहे। राज्य सरकार निश्चितपणे या विषयात गंभीर असून लवकरच पर्यावरण मंत्री यांच्याशी चर्चा करून बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल। त्या माध्यमातून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा दिला जाईल अशी ग्वाही फल उत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे। आमदार महेश शिंदे यांनी जागतिक स्तरावर अभ्यास करून शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न उपस्थित केला आहे, त्याची आता जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असलेले सातारा जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकरी आनंदित झाले आहेत। राज्य सरकार याबाबतीत निर्णय घेईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला।
20,000 हेक्टर ते 30,000 हेक्टरवरती ही फुलशेती पूर्णपणे आहे. साधारणतः 2,000 कोटीचे उलाढाल या फुलशेतीमध्ये होते. याला 2 अँगल आहेत, आर्थिक पण अँगल आहे आणि आरोग्याचा पण अँगल आहे. आर्थिक अँगल याच्यासाठी आहे की आर्थिकदृष्ट्या आज जर तुम्ही पाहिलं असेल, मोठ्या प्रमाणावरती फुलं आल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांना 2,000 कोटी रुपयाचा फटका बसू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी फुलं येत आहेत याच्यामधलं जे प्लास्टिक आहे रिसायकल्ड प्लास्टिक आहे आणि हे नॅनो टेक्नॉलॉजीचं प्लास्टिक आहे. त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये जे नॅनो पार्टिकल्स आहेत याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती कॅन्सरचं प्रमाण वाढण्याची शक्यता. दुसरं, याच्यामध्ये जे केमिकल जे वापरले जातात, जे रंग वापरले जातात ते अत्यंत धोकादायक आहे. टिटॅनियम ऑक्साईड बेस्ड आहेत, मेटल ऑक्साईड बेस्ड आहेत, जे अमेरिकन सोसायटीनं याला B2 कॅटेगरीचे कॅन्सरस औषधं म्हणून किंवा कॅन्सरस केमिकल्स म्हणून जाहीर केलेले आहेत. आपले शत्रू राष्ट्र मोठ्या प्रमाणावरती या गोष्टी पाठवत आहेत आणि आज आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती वाढतंय. म्हणून मी आज राज्य सरकारला विनंती करणार आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये या प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांना आपण बंदी घातली पाहिजे. समारंभाच्या ठिकाणी ही फुलं वापरली जात आहेत आणि सामुदायिकरित्या लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. हा माझा यातला मुद्दा. शिवकृपा सहकारी पतपेढी व्यवस्थापन चर्चेद्वारे मार्ग काढणार अमोल भोसले यांचे धरणे आंदोलन 9 दिवसानंतर मागे. एकसळ तालुका कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकोळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना 20% ठेव रक्कम देण्याबाबत चर्चेद्वारे मार्ग काढला जाईल, अशी माहिती शिवकृपा सहकारी पतपेढी व्यवस्थापनाने दिली. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या दालनात बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पतपेढी व्यवस्थापन आणि आंदोलनकर्ते सामाजिक कार्यकर्ते अमोल भोसले यांची चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी गेले 9 दिवस सुरू असलेले धरणे आंदोलन मागे घेतले आहे. साखोळकर पतसंस्थेचे शिवकृपा पतपेढीमध्ये विलीनीकरण झाले असून पतपेढीने साखोळकर पतसंस्थेच्या ठेवीदारांना 20% ठेव रक्कम परत करावी अशी मागणी करत भोसले यांनी दिनांक 1 जुलै 2025 पासून कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला वयोवृद्ध ठेवीदार आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळत गेला. पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये शिवकृपा पतपेढीचे पदाधिकारी असल्याने ते कोरेगाव येथे आले नव्हते. व्यवस्थापन प्रशासनाबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचे प्रयत्न करत होते, मात्र त्यात यश येत नव्हते. आंदोलनाचा विषय वाढत चालला असल्याचे पाहून पतपेढीचे उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी, संचालक संतोष चव्हाण, सहाय्यक महाव्यवस्थापक सुदाम जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी आंदोलनस्थळी जाऊन अमोल भोसले यांच्याशी चर्चा केली. चर्चेत अनेक विषय पुढे आले, त्यामुळे सायंकाळची चर्चा यशस्वी होऊ शकली नाही. बुधवारी सकाळी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. चर्चेद्वारे हा विषय संपू शकतो यावर एकमत झाले. सरते शेवटी तहसीलदार डॉक्टर कोडे यांच्या दालनामध्ये बैठक झाली. त्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये याबाबतीत बैठक घेतली जाईल आणि चर्चा केली जाईल. सभासदांच्या विशेष करून ठेवीदारांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असा शब्द पतपेढी व्यवस्थापनाने दिला. हा शब्द मान्य असल्याचे सांगत अमोल भोसले यांनी धरणे आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी सरबत देऊन आंदोलन सोडवले. यावेळी सहाय्यक निबंधक कार्यालयात सहकारी अधिकारी नामदेवराव साबळे, शिवकृपा पतपेढीचे कोरेगाव विभागीय अधिकारी शरद जाधव, फौजदारी संकलनाचे महसूल सहाय्यक बापूसाहेब शेळके उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या वतीने कोरेगावात गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन. कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या वतीने श्री भैरवनाथ मंदिरानजीक श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सेवा केंद्राचे प्रमुख विश्वास कुंभार यांनी दिली. सकाळी 7 वाजता सौ व श्री रवींद्र वसंतराव कुंभार यांच्या हस्ते श्रींना अभिषेक, महापूजा व आरती केली जाणार आहे. सकाळी 9 वाजता नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे व माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर शहरातून श्रींची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता श्रींची आरती व प्रसाद वाटप कार्यक्रम होणार असून दुपारी 4 वाजता श्री संत सेवा महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 5 वाजता हरिभक्त पारायण सुनील काने गुरुजी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यानंतर 7:15 वाजता
प्रतिनिधिक स्वरूपात निवड करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. 7:30 वाजता श्रींची आरती होणार असून त्यानंतर प्रसाद वाटप केले जाणार आहे. 1985 सालापासून कोरेगाव शहरात गुरुपौर्णिमा उत्सव अखंडितपणे सुरू आहे. 40 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या या उत्सवामध्ये कोरेगाव शहर व परिसरातील स्वामी भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन विश्वास कुंभार यांच्यासह कृष्णराव साळुंखे, संजय जोशी, प्रथमेश सूर्यवंशी, उमेश महापुरे व इंद्रजित भोसले यांनी केले आहे. श्री स्वामी समर्थ. मी विश्वास ज्ञानदेव कुंभार, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्ट कोरेगाव यांच्यामार्फत मी आज गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचं निवेदन करतो. स्वामी भक्त किंवा कोणतेही आध्यात्मिक संलग्न असलेली लोक ज्या दिवसाची वाट पाहतात तो गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक 10/7/25 रोजी गुरुवार या दिवशी आहे. गेली 40 वर्षे आम्ही या स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्ट या बॅनरखाली मंदिर आणि त्याची गेली 40 वर्षे आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत. पहिल्यापेक्षा आता चांगल्या प्रकारे त्याला लोक प्रतिसाद देत आहेत आणि उद्या म्हणजे गुरुवारी आम्ही स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करत आहोत. तर असं आहे की 12 वाजता श्रींची आरती आणि प्रसाद वाटप झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचं पठण होणार आहे. त्यासाठी संगम माऊलीचे काही स्वामी भक्त येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आपल्या इथल्या कोरेगावमधल्या भाविकांना, महिला पुरुष असतील, कुणाला जर या वाचनात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी अवश्य सहभागी व्हावं. मी श्री कृष्णरावराव साळुंखे, स्वामी भक्त कोरेगाव. आपल्या सर्वांना मी विनंती करतो की उद्या दिनांक 10/7/25 रोजी स्वामी गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त स्वामींच्या मंदिरामध्ये कार्यक्रम ठेवले. त्या कार्यक्रमासाठी मी सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगराध्यक्ष दाम्पत्याच्या वतीने कोरेगावात विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्कात शेअर ए रिक्षा सेवा कार्यान्वित. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी नेहमीच विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कोरेगाव शहरात DB भोसले कॉलेज हे रहमतपूर रस्त्यावर लांब अंतरावर असल्याने विद्यार्थ्यांना तिथे जाताना विशेष करून विद्यार्थिनींची मोठी अडचण होत होती. ही बाब लक्षात घेऊन माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे आणि विद्यमान नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाच्या जुना मोटार स्टँड ते DB भोसले कॉलेज या दरम्यान शेअर ए रिक्षा ही नाममात्र शुल्कामध्ये सेवा कार्यान्वित केली आहे. वर्षभर ही सेवा चालू राहणार असून त्याचा निम्मा खर्च नगराध्यक्ष दाम्पत्याने स्वीकारला आहे. जुना मोटार स्टँड येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलवडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, संतोष बर्गे, गोळेवाडीचे माजी सरपंच सतीश गवळे, संतोष शिवाजीराव बर्गे, प्रणव बर्गे, श्रेयस काने, सेवानिवृत्त ST वाहतूक नियंत्रक प्रदीप आंबेकर, रिक्षा युनियनचे तालुकाध्यक्ष नौशाद शेख, पोपटराव भिलारे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. आमदार महेश शिंदे यांचा वाढदिवस दिनांक 8 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. तत्पूर्वी 8 जुलै रोजी महेश साहेबराव बर्गे व दीपाली महेश बर्गे यांनी विद्यार्थ्यांचे हाल थांबवण्यासाठी रिक्षा युनियनशी संवाद साधून जुना मोटार स्टँड ते DB भोसले कॉलेज या दरम्यान शेअर ए रिक्षा योजना कार्यान्वित केली आहे. प्रति विद्यार्थी 10 रुपये याप्रमाणे शुल्क घेतले जाणार असून वर्षभर चालणाऱ्या या योजनेचा निम्मा खर्च नगराध्यक्ष दाम्पत्याने उचललेला आहे. त्याबद्दल डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी गौरवोद्गार काढले. DB भोसले कॉलेजच्या प्रवेशद्वारावर प्राचार्य LD कदम व मान्यवरांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थी हितासाठी महेश बर्गे व दीपाली बर्गे यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. संतोष नलावडे यांनी उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशेष
निषेध केली। कार्यक्रमास कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, आजी माजी नगरसेवक, DP भोसले कॉलेजचे प्राध्यापक, रिक्षा युनियनचे पदाधिकारी, सदस्य आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या।